सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे. तर बांधकामगार गृहोपयोगी आता वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. तर भांड्याचा जे काही संच आहे तर त्यामध्ये भांडी सेट आता 30 वस्तू तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत. तर त्यामध्ये पेटीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत, ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, फॉर्म कुठून डाउनलोड करायचा आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये या बांधकामगार योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ. तर या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही तुमची नोंदणी करून सुद्धा तुम्हाला भांड्याचा संच, पेटी, तर अशा भरपूर योजनेचा लाभ, त्यानंतर स्कूटर, त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन, सायकल, तर अशा भरपूर योजना, त्याचप्रमाणे स्कॉलरशिप, त्यानंतर जीवन विमासुद्धा तुम्हाला योजनेच्या माध्यमातून मिळत राहते. तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचे आहे, कागदपत्र कोणते लागणार आहे, फॉर्म कुठून डाउनलोड करायचे आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या पोर्टलवरच बघायला मिळेल. तर सर्वात पहिले येथे आल्यानंतर बांधकामगार नोंदणी यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी काही नोंदणी आहे ते ऑनलाईन फॉर्म इथून घरबसल्या भरू शकता. तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. त्यानंतर ज्याने अर्ज केलेला आहे तर यावरती तुम्हाला जे काही क्लिक करायचं आहे, तर इथून तुम्ही जे आहे संपूर्ण डिटेल्स इथून जे चेक करू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते इथून चेक करू शकता. तर तुमचं जे काही स्टेटस आहे यामध्ये पेंडिंग आहे, अप्रूव्हल झालेलं आहे किंवा रिजेक्ट आहे ते तुम्हाला इथून शो करेल. तर इथे तुम्हाला तुमचा फॉर्म भरल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे, जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता तेच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करून चेक करू शकता की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला, रिजेक्ट झाला किंवा इन रिन्युअलमध्ये आहे की अप्रूव्हल जर झालेला असेल, त्यानंतर ॲक्सेप्ट जर झालेला असेल, तर तुम्हाला सुद्धा भांड्याचा संच व अशा भरपूर योजनेचा लाभ तुम्ही इथून घेऊ शकता. आपली बांधकामगार नोंदणी यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे, तर यामधून सुद्धा तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे, काय प्रॉब्लेम आहे ते इथून चेक करू शकता. त्यानंतर आता फॉर्म कुठून डाउनलोड करायचे आहेत, त्यानंतर इथे तुम्हाला एक ॲरो दिसत असेल, तर आपले जी मोबाईलची स्क्रीन आहे पहिले इथून डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे. तर या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती इथं डेस्कटॉपसारखी दिसेल. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. तर इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्यानंतर जी काही शासनाचे GR आहेत, त्यानंतर याची जी काही माहिती आहे, जर तुम्हाला काही अडचण जात असेल व यामध्ये जर काही चुकी झालेली असेल व याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता जे काही नोंदणी फॉर्म संदर्भासाठी जे काही तुम्हाला इथं फॉर्म इथं अवेलेबल आहे. तर तुम्हाला हवा असलेला फॉर्म, तुम्हाला हे जे काही सर्व फॉर्म आहे तिथं लागणार आहे. तर त्यामध्ये जे काही आधार सहमती फॉर्म तुम्ही जे यावरती डाउनलोडवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता. स्वयं घोषणापत्र हे जे काही टोटल फॉर्म आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र, जे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कामगार म्हणून बांधकामगारामध्ये काम केलेलं आहे ते तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे. तर तुम्हाला फक्त या डाउनलोडवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याचं जे काही PDF आहे ती इथं ओपन होईल. तर इथून तुम्ही बघू शकता जे काही फॉर्मची PDF आहे ती इथं ओपन झालेली आहे. तर यामध्ये तुमची जे काही डिटेल्स भरायची आहे, तुमचा फोटो, राहणार, आवक जावक क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर संपूर्ण डिटेल्स तुम्ही इथून अशा प्रकारे जे तुम्ही तुमचा जे काही फॉर्म आहे तिथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथून तुम्हाला ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषदेमार्फत कामगाराने मागील वर्षभरात 90 दिवस अधिक जे काही काम केलेले असल्याचे प्रमाणपत्र ते तुम्हाला इथे मिळून जाते. तर तुम्ही अशा कोणाच्या मार्फत तुम्ही जे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे तिथून 90 दिवसाचा बांधकामगारामध्ये काम केल्याबद्दल घेऊ शकता व यासाठी फॉर्म भरू शकता. त्याचप्रमाणे बांधकामगार नोंदणी फॉर्मसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल. डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून ते सुद्धा तुम्ही फॉर्म जे इथून डाउनलोड करू शकता. तर इथं फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचे दिसेल. तर तुम्हाला तुमची जी काही बेसिक माहिती आहे ती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही जे काही याची जी काही फॉर्म आहे तिथून डाउनलोड करू शकता व याची जे आहे भरपूर योजना तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. तर त्यामध्ये जे काही स्कॉलरशिप आहे, मुलांना तुमच्या जे काही स्कॉलरशिप आहे, जीवन विमा आहे, तर त्याचे फॉर्मसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचे याचीसुद्धा PDFs ते तुम्हाला बघायला मिळतील. नोंदणीत बांधकामगारांच्या जे काही विवाहाच्या स्वखर्चासाठी इथं 30,000 रुपयेसुद्धा इथं देण्यात येते. तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये भरपूर योजना आहे. जर तुम्ही याची नोंदणी केली, जर 1ली ते 7वीमध्ये जर शिकत असेल तर त्यांना 2,500 रुपये, तर 8वी ते 10वी किंवा प्रतिवर्षी त्यांना 5,000 रुपये मिळते. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या पाल्यांना 10वी 12वीमध्ये जर शिकत असेल, 50% वर जर गुण असल्यास त्यांना 10,000 रुपये ते मिळते.
त्यानंतर जर त्याचे 10वी आणि 12वीचे जे की शैक्षणिक 10,000 रुपये इथे मिळते. त्यानंतर जर त्यांचा पदवी जर झालेला असेल, पदवीधर जर शिकत असेल BA BCom, तर त्यांना 20,000 रुपये प्राधान्य इथे देण्यात येते. त्यानंतर वैद्यकीय जर का तुमचा मुलगा जर पाले शिकत असेल किंवा डिग्री जर घेत असेल तर त्यांना 1,00,000 ते 60,000 रुपयेपर्यंत जे काही इथं मदत केली जाते. त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर अशा जे काही नवीन योजना आहे. त्यानंतर MSCIT सुद्धा तुम्हाला अगदी मोफत, तर अशा भरपूर योजना आहेत. तर या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आजच बांधकामगार विभागामध्ये नोंदणी करा. हो, भांड्याचा संच, पेटी, त्यानंतर वेगवेगळ्या योजना या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. तर यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, हो, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर लगेच पहा. तर यावरती डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर यामध्ये जे आहे तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. त्यानंतर प्रोफाईल चेक करून घेऊ शकता. बांधकामगार नोंदणी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर इथं टाकून जे आहे मोबाईल नंबर टाकून प्रोसिजरवरती क्लिक करून तुमची जी हवी असलेली माहिती आहे, बेसिक माहिती, ती तुम्हाला तिथं टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तरीसुद्धा काही अडचण जात असेल, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याबद्दल संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तरीसुद्धा काही अडचण जात असेल व फॉर्म भरताना जर काही त्रुटी येत असेल, तुमचा फॉर्म रिजेक्ट दाखवत असेल किंवा अधिक काही अडचणी असतील तर या योजनेबद्दल तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. किंवा इथं दूरध्वनी क्रमांक म्हणजे हेल्पलाईन नंबरसुद्धा मिळून जाईल, ईमेल ID, त्यानंतर जे काही सहायता टोल फ्री क्रमांक आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल. हे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. तर यावरती क्लिक केल्यानंतर जे काही तुम्ही कोण पात्र राहणार आहे व कशाप्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता, कोणते कागदपत्र तुम्हाला इथे लागणार आहे, तर त्यामध्ये वयाचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे. 90 दिवस काम केलेल्याचे जे काही प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. रहिवासी पुरावा लागणार आहे. ओळखपत्र पुरावा लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 3 फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. नोंदणी फी म्हणजे फक्त ₹1 तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरू शकता. तर हे जे काही 5 डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. त्यामध्ये वयाचा जे काही पुरावा, तुम्ही आधार कार्डसुद्धा देऊ शकता. त्यानंतर 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र म्हणून सुद्धा तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, काही एखादं डॉक्युमेंट देऊ शकता. पासपोर्ट आकाराचे 3 फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली लिंकवरती क्लिक करायचं आहे. तर इथून तुम्ही तुमचा अर्ज डाउनलोड करू शकता. तर महत्त्वाचे जे काही सूचना आहे तर ते सुद्धा तुम्ही जे यावरती क्लिक करून यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथून वाचून घ्यायचे आहे. तर यामध्ये कशाप्रकारे तुमचा जो काही फॉर्म आहे ते यामध्ये छाननी होईल, तर कशाप्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, त्यानंतर कशाप्रकारे तुम्ही आतापर्यंत संख्या मजुरीच्या 50पर्यंत जर असेल तर ₹150, त्यापेक्षा जर जास्ती 100 असेल तर जसे असेल तर तशी अमाऊंट इथं वाढत जाईल. तर इथून ज्या तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता. तरीसुद्धा काही अडचण जात असेल व या योजनेबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल कशाप्रकारे भरायचा आहे A to Z, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर लवकरच आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ अपलोड करू. तर आपल्या अशाच नवीन व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.